तर आजची तारीख आहे 2 मे, आज शुक्रवार आहे. आणि आज आपण पाहणार आहोत लोकसत्तामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी की ज्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असू शकतात. सगळ्यात पहिली बातमी आहे सर्जनशीलतेला साथ. देशाच्या अर्थव्यवस्थेत रचनात्मकतेचा मोठा वाटा. वेव्हच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. आता वेव्ज नक्की काय याचा तुम्हाला फुलफॉर्म विचारला जाऊ शकतो. तर बघा इथे त्यांनी दिलेले वेव्सचा फुलफॉर्म वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट. हा तुम्हाला फुलफॉर्म माहीत पाहिजे. करमणूक क्षेत्र विकासाचे नवे इंजिन, म्हणजे एंटरटेनमेंट संबंधित ही एक समिट झाली होती. यानंतर आपण खाली जाऊया. पाकिस्तानवर नावानिशी प्रथमच ठपका. बघा पहलगाम येथे जे आपले टुरिस्ट लोक जातात काश्मीरला, तिथे एक अतिरेकी हल्ला झाला आणि त्यामध्ये खूप नागरिकांना, भारतीय नागरिकांना, टुरिस्ट पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला होता. जवळजवळ 25 पर्यटकांना इथे आपला प्राण गमवावा लागला होता. तर आता भारताने डायरेक्ट पाकिस्तानला संबोधून इथे आरोप करणं चालू केलेलं आहे. महापालिका अभियंता निलंबित. मुंबईतील रस्ते काँक्रिटीकरणात निष्काळजीपणामुळे कारवाई. ठीक आहे. तटकरेंना मान सोहळ्याचे पाठ. अजितदादांच्या उद्घाटन घाईने मेधा कुलकर्णी यांचा संताप. अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत, तुम्हाला माहीतच असतील. विकसित भारतासाठी प्रगत महाराष्ट्र. काल 1 मे होता. 1 मे तुम्हाला माहीत पाहिजे की महाराष्ट्र दिन आहे. 1 मे म्हणजे कामगार दिन सुद्धा असतो. कामगार दिन. आता 1 मे का साजरा केला जातो बघा. तर 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. म्हणजे कालचा जो महाराष्ट्र दिन होता तो कितवा होता, तर राज्याचा 66वा स्थापना दिन होता काल. आणि राज्यपाल कोण आहेत आपले, राधाकृष्णन. तर यांनी काहीतरी प्रतिपादन केलेलं आहे की विकसित भारतासाठी प्रगत महाराष्ट्र हवा. ठीक आहे. मुख्यमंत्र्याचे हुतात्म्यांना अभिवादन. महाराष्ट्र संयुक्त मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी खूप लोकांनी आपलं बलिदान दिलं होतं आणि त्यांना आपले मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत यांनी काल अभिवादन केलं. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची खाती तळालाच. ठाणे महापालिका निकालात पिछाडीवर. ठीक आहे. मुंबई पुणे द्रुतगतीवर खोळंबा. कांदा घोटाळा प्रकरणी निलंबन. भ्रष्टाधिकाऱ्यांच्या चौकशीबाबत मौन. भारत अब्जाहून अधिक कहाण्यांचा देश. मल्याळम चित्रपट हा भारतीय चित्रपटांचा बुद्धिमान आत्मा. मोहनलाल यांना काहीतरी पद्म पुरस्कार देण्यात आलेला आहे, बघायला लागेल. अमिताभ मिथुन चक्रवर्तीकडून प्रेरणा. चिरंजीवी. पहलगामचा हल्ला क्रूर निर्दयी. यूट्यूबची भारतीय निर्मात्यांची 850 कोटींची गुंतवणूक. आतले आणि बाहेरचे हा वादच न पटणारा. ठीक आहे. मुंबईतून 3 लाखांहून अधिक घरे रिक्त. सीमेवरील तणाव कमी करा. भारत पाकिस्तानला अमेरिकेचे पुन्हा आव्हान. जेव्हा भारत पाकिस्तानमध्ये काही तणावाचं वातावरण होतं तेव्हा मध्यस्थी करायला अमेरिका उडी मारते. जातगणनेच्या घोषणेनंतर आरोप प्रत्यारोपांच्या फेरी. जातगणना आता आपल्या भारतामध्ये होणार आहे. आता BJPने अशी अनाऊन्समेंट केली आहे की भारतामध्ये कास्ट सेन्सस होणार आहे. शरबत जिहाद. तणावपूर्ण वाटाघाटीनंतर अमेरिका युक्रेनमध्ये खनिज करार. नक्षलवाद्यांचा तळ असलेल्या डोंगरावर सुरक्षा दलांचे नियंत्रण. 2014 नंतर PMLA कारवाईला वेग. दोषारोप दर 93%. ठीक आहे. मृत मतदारांची यादी थेट मिळवणार. बेस्टवर आणखी भार नको. अतिरिक्त बेस्ट म्हणजे तुम्हाला माहीत असेल बस असतात आपल्या मुंबईमध्ये. अतिरिक्त चालकांना वाहक म्हणून काम करण्यास उच्च न्यायालयाची परवानगी. ठीक आहे. चंद्रभागा गोदावरी पंचगंगेचे शुद्धीकरण. नमामि गंगेच्या धर्तीवर उपाययोजना. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की महाराष्ट्रामध्ये कोणत्या अशा नद्या आहेत की ज्यांच्या मध्ये शुद्धीकरणाचं काम केलं जाण्याचा विचार चालू आहे. तर नमामि गंगे या धर्तीवर. तर बघा चंद्रभागा, गोदावरी आणि पंचगंगा. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती. केंद्र सरकारच्या नमामि गंगेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील चंद्रभागा, गोदावरी आणि पंचगंगा या 3 सर्वाधिक प्रदूषित नद्यांचे संवर्धन व शुद्धीकरण करण्यात येणार आहे. हा प्रश्न तुम्हाला विचारू शकतात, खूप इम्पॉर्टंट. 4 नद्या देतील, त्याच्यापैकी विचारतील की कोणत्या नदीवर शुद्धीकरण करण्याचं काम चालू नये. उत्तर देतील चंद्रभागा, गोदावरी, पंचगंगा आणि अजून एक कोणती तरी नदी देतील. तर त्या तुम्हाला त्या नदीचं नाव फिल्टर आउट करता आलं पाहिजे. मुंबईत तापमान घटण्याचा अंदाज. ठीक आहे. नांदेड पनवेल पुणे एक्सप्रेसला अत्याधुनिक डबे.
मुंबई शिवसेनेची घोडदौड यापुढेही सुरू. चित्रपट निर्मात्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा. घोडबंदर गायमुख घाट रस्ता वाहतुकीसाठी खुला. बनावट जामीनदार हजर करणाऱ्यांना अटक. पहलगाम घटनेनंतर सायबर हल्ल्यांमध्ये वाढ. ठीक आहे. बांधकामग्रस्त मुंबईला प्राधिकरणे जबाबदार. भूवैज्ञानिक कालगणनेचे अग्रदूत. मास्टर स्ट्रोकचे मंडल. स्थानिकांचा विश्वासात कळीचा मुद्दा. 1.5 लाख गिरणी कामगारांच्या घरांचे काय? भारताचा विकास दर 6.5 ते 6.7% राहील, डेलॉइटचा अंदाज. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून थोडं झूम करूया. प्राप्तिकरण सवलत दिल्याने केंद्र सरकारचा सुमारे किती कोटी येते? 1 लाख कोटी रुपयांचा कर महसूल कमी होणार आहे. त्यामुळे मध्यम वर्गाला फायदा होईल. या कर सवलतीमुळे तरुणांच्या हातात उत्पन्न वाढेल. परिणामी उच्च आर्थिक क्रियाकलापांमुळे महसुलीत घट भरून निघेल अशी अपेक्षा आहे. यामुळे सरकारला त्याचे वित्तीय तुटीचे लक्ष्य गाठण्यासही मदत होईल. ठीक आहे. रेपो रेट कपातीमुळे बँकांच्या नफ्यावर परिणाम शक्य. बघा, इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला याच्यावर काहीतरी प्रश्न विचारू शकतात. बघा, रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट कपातीमुळे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकांच्या मालमत्तेवरील परताव्यात 0.20% घसरण होण्याची शक्यता क्रिसिल रेटिंग्जने व्यक्त केली आहे. देशांतर्गत आघाडीवर महागाई रिझर्व्ह बँकेच्या अपेक्षेनुसार कमी होत असल्याने आगामी काळात रेपो रेट दर कपातीस वाव आहे. परिणामी विद्यमान कॅलेंडर वर्षात मध्यवर्ती बँकेने 50,000 बिंदूंची कपात केली आहे. रेपो रेट म्हणजे जेव्हा RBI बँकांना पैसा द्यायचा ना, त्याच्यावर तो किती इंटरेस्ट रेट वगैरे घेतात त्याच्याशी रिलेटेड आहे. इकॉनॉमिक्ससाठी हा खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. GST संकलन एप्रिलमध्ये विक्रमी 2.37 लाख कोटींवर. GST गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स. एक राज्य एक ग्रामीण बँक धोरण लागू. हा इम्पॉर्टंट मुद्दा मला वाटतोय थोडा इकॉनॉमिक्सच्या दृष्टीने. बघा काय बोलत आहे. विद्यमान महिन्यापासून एक राज्य एक प्रादेशिक ग्रामीण बँक धोरण लागू करण्यात आले आहे, असे केंद्रीय अर्थमंत्र्यांनी गुरुवार स्पष्ट केले. या अंतर्गत सुमारे 700 जिल्ह्यांमध्ये 22,000हून अधिक शाखांसह 28 RRB देशभरात कार्यरत होतील. चांगली कार्यक्षमता आणि खर्च कमी करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 11 राज्यांमधील 15 प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या एकत्रीकरणाची अधिसूचना काढली होती. ठीक आहे. गॅस सिलेंडर स्वस्त. विमान इंधनात 4.4% कपात. सोन्याची मागणी घटली. सोन्याचा भाव जवळजवळ 1 लाखापर्यंत पोहोचला होता आणि परत थोडा आता सोनं स्वस्त झालेलं आहे. तर आता त्यामुळे सोन्याची मागणी थोडीशी घटलेली आहे, कारण एवढा महाग रेटमध्ये लोक सोनं बाय करायला कचरत आहे. नंतर ह्या IPL वगैरे यांनी बातम्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर हे होता आजचा 2 मेचा लोकसत्ता पेपरच्या महत्त्वाच्या घडामोडी.